सर, जालना महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी लढत आहे, काय सांगाल? जालना महानगरपालिकेमध्ये जे 16 प्रभाग आहे आणि त्या 16 प्रभागामध्ये आम्ही काँग्रेसचे उमेदवार उभे केले, पण त्याचबरोबर आमची जी राज्यामध्ये आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षाची मोठ आम्ही बांधली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जालना महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढतोय आणि आम्हाला खात्री आहे आम्ही तिन्ही पक्षाचे एकत्र उमेदवार लढल्यानंतर या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा आणि महापौर आमचं झाल्याशिवाय राहणार. जागा वाटपामध्ये आमचे तसे काही फार संभ्रम किंबहुना मतांतर किंवा मतभेद नव्हते. त्याच्यात आम्ही एक क्रायटेरिया लावला की निश्चितच काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा मागच्या वेळेला निवडून आल्या होत्या, म्हणून मोठा भाऊ म्हणून काँग्रेसलाच द्यावं आणि त्या प्रमाणात ज्या ज्या जागा पक्षाच्या मागच्या कालखंडामध्ये निवडून आल्या होत्या त्या प्रमाणामध्ये उरलेल्या दोन्हीही आमच्या मित्रपक्षाला जागा देण्यात याव्या असा एक फॉर्म्युला ठरला. दुसरा फॉर्म्युला हा ठरला की तुमचा कॅन्डिडेट कोण आहे, आमचा कॅन्डिडेट कोण आहे, शिवसेनेचा कॅन्डिडेट कोण आहे, याच्या निवडणुकीची निवडून येण्याची त्याची काय परिस्थिती आहे याच्यावरून त्यांना उमेदवारी देण्यात यावी असा एक साधारणपणे फॉर्म्युला ठेवला. त्याच्यामुळे प्रत्येकाने इलेक्टिव्ह मेरिट असलेले कॅन्डिडेट देण्याचा प्रयत्न केला. आकडेवारीमध्ये साधारणपणे एक 40 उमेदवारी आमच्याकडं काँग्रेस पक्षाला दिल्या, प्लस मायनस 1-2 होतील फार तर, परंतु आणि 25 मध्ये त्या दोघांनी पक्षाला उमेदवारी दिलेल्या आहे. त्यातल्या एका पक्षाकडं 16 पण आहे आणि एकाकडं 12-13 पण आहे, परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी आकड्यात फरक पडेल. आज संध्याकाळी 3 नंतर खऱ्या अर्थाने आम्ही पत्रकारांना संबोधित करणारच आहोत की कशी आकडेवारी आहे आणि आमची आघाडी कशी झाली. 40-13 आणि 12 असा सूत्रांकडून असाच आहे, पण त्याच्यात एखाद दुसरी जागा प्लस मायनस होईल अजूनही. ते याच्याकरता तसं होतंय ते सांगतो की काही ठिकाणी राष्ट्रवादीला कॅन्डिडेट नसेल तर तिथं काँग्रेसचा दिला गेला, काही ठिकाणी काँग्रेसचा कॅन्डिडेट भरला गेला नसेल फॉर्म तर तिथं राष्ट्रवादीचा दिला गेला, काही ठिकाणी शिवसेनेमध्ये तसं झालेलं आहे. म्हणून मी मुद्दाम आपल्याला आत्ता सांगतोय की 3 वाजेनंतर ह्या गोष्टीचं चित्र स्पष्ट आपल्या समोर येईल. मला वंचित बहुजन आघाडीचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी देखील प्रस्ताव होता, त्या संदर्भात आमचा वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करावी अशा पद्धतीची भावना आमची आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही आघाडी केली, त्यांना 5 जागाही दिल्या वंचित बहुजन आघाडीला, परंतु त्यांचा वरिष्ठाकडनं त्यांच्या हायकमांडकडनं निर्णय आला की आघाडी मोडा किंवा आघाडी करू नका. मग त्याने आम्हाला निरोप पाठवला की आमच्यासोबत तुमची आघाडी नाही, म्हणून आम्ही थांबलो. अजित पवारांचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आला होता, त्यांचा प्रस्ताव आला, परंतु आमची जी प्रदेश काँग्रेस कमिटीची पॉलिसी डिसिजन आहे त्याच्यामध्ये महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण आघाडी करू नये असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हाला अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करता आली नाही किंवा आम्ही करणार नव्हतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.